सांगली सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू। बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या लेकीला बेदम मारहाण केली। त्या मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे। साधना धोंडीराम भोसले वय 17 वर्ष असे मृत मुलीचे नाव आहे। या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे। मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्या पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याची वेळ आली। मी विनय रामचंद्र बहिरे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आटपाडी येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत आहे। दिनांक 22/6/2025 रोजी रात्री 3:12 प्रीती भोसले राहणार नेलकरंजी यांनी पोलीस ठाणे आटपाडी येथे फिर्याद दिली की त्यांचे पती धोंडीराम भोसले यांनी तिची मुलगी ही मारहाण केल्याने ती गंभीर आजारी झाल्याने तिला उपचारकामी हॉस्पिटलला नेले। उपचार चालू असताना मयत झाली। त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धोंडीराम भोसले याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 75 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीस माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीची 24 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे। पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे। मुलीला कॉलेजमध्ये जी टेस्ट होती त्या टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळालेले आहेत, त्यामुळे वडिलांनी मारहाण केली आहे।